श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्त हो. आज आपण एका अशा पवित्र सेवेला सुरुवात करणार आहोत जी आपलं जीवन बदलून टाकेल. ही सेवा आहे स्वामी समर्थ प्रकट दिनाची 7 दिवस सेवा. स्वामी समर्थ महाराज ज्यांनी आपल्या अनंत कृपेने हजारो भक्तांचे संकट दूर केले, त्यांची सेवा म्हणजे आपलं जीवन शुद्ध करण्याचं आणि स्वामींचा आशीर्वाद मिळवण्याचं पवित्र साधन आहे. स्वामी समर्थ म्हणतात, जो नाव घेईल तो तारला जाईल. पण या 7 दिवस सेवेच्या माध्यमातून आपण फक्त नामस्मरणच नाही तर मन, कर्म आणि वाचन या तिन्हीचं शुद्धीकरण करणार आहोत. स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या निमित्ताने आपण 7 दिवसांची ही सेवा पूर्ण करणार आहोत. चला तर मग सुरू करूया या पवित्र यात्रेला, जिथे श्रद्धा आणि भक्तीच्या माध्यमातून आपण स्वामी समर्थांचा आशीर्वाद मिळवू. स्वामी समर्थांची सेवा करताना काही नियम पाळणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हे नियम पाळल्यामुळेच आपण स्वामींचा आशीर्वाद मिळवू शकतो. सेवा करण्याचे नियम. नंबर 1, श्रद्धा आणि भक्ती. सेवा करताना मनात नकारात्मक विचार येऊ देऊ नका. स्वामी समर्थांवर नितांत श्रद्धा ठेवा आणि त्यांच्या नामस्मरणात मन गुंतवून ठेवा. नंबर 2, शुद्ध आहार आणि विचार. या 7 दिवसात मांसाहार, मद्यपान आणि तंबाखू वापरणं टाळावं. केवळ सात्विक आहार घ्या. नंबर 3, नियमित पूजा आणि प्रार्थना करणे. रोज सकाळी आणि संध्याकाळी स्वामींच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलित करून म्हणजेच दिवा लावून प्रार्थना करावी. स्वामी समर्थांच्या नावाचा जप करावा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. नंबर 4, दान आणि सेवा करावी. जेवढं शक्य असेल तेवढं दान करावं. गरजू व्यक्तींना मदत करावी आणि इतरांचं भलं करावं. नंबर 5, 7 दिवसांची सेवा न थांबवता करणे. ही सेवा सतत 7 दिवस चालू ठेवणं गरजेचं आहे. एखाद्या दिवशी सेवा न केल्यास पुन्हा सुरुवातीपासून करावी लागेल. नंबर 6, नामस्मरण आणि कथा वाचन करणे. दररोज स्वामी समर्थांची कथा ऐका किंवा वाचा. त्यांचे चमत्कार, भक्तांचे अनुभव आणि प्रकट दिनाचे महत्त्व जाणून घ्या. नंबर 7, स्वतःवर विश्वास ठेवा. ही सेवा केवळ स्वामी समर्थांवर विश्वास ठेवून आणि त्यांचं स्मरण करून केली पाहिजे. तर आपण आता 7 दिवसांचे एक दिवसामध्ये आपण काय केलं पाहिजे ते पाहू. दिवस पहिला, नामस्मरण आणि प्रार्थना. या दिवशी स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलित करा म्हणजेच दिवा लावा आणि त्यांचं नामस्मरण करा. मनात फक्त एक विचार ठेवा, स्वामी समर्थ मला तुमचा आशीर्वाद मिळवू दे. रोज सकाळी आणि संध्याकाळी 108 वेळा जप करा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. हळूहळू तुमच्या मनातील चिंता आणि दुःख दूर होऊ लागते. दुसरा दिवस, पवित्र आहार आणि शुद्ध विचार. या दिवशी केवळ सात्विक आहार घ्या. फळं, दूध, तूप आणि सात्विक अन्न खा. विचारांमध्ये शुद्धता आणा. कोणालाही दुखवू नका. स्वामी समर्थांच्या कृपेशिवाय आपण काहीच नाही हे लक्षात ठेवा. तिसरा दिवस, दान आणि मदत करणे. स्वामी समर्थ सांगतात, ज्या व्यक्तीला मदतीची गरज आहे त्याला मदत करणं म्हणजेच खरं पुण्य आहे. या दिवशी तुम्ही गरजू व्यक्तींना मदत करा. अन्नदान, वस्त्रदान किंवा शिक्षणासाठी मदत करू शकता. स्वामी समर्थांच्या नावाने कोणत्याही सेवेत सहभागी व्हा. चौथा दिवस, स्वामी समर्थांच्या कथा वाचणे, ऐकणे. या दिवशी स्वामी समर्थांची महानता
जाणून घेण्यासाठी त्यांच्याबद्दलच्या कथा वाचा किंवा त्या ऐका. त्यांच्या भक्तांचे अनुभव आणि चमत्कार समजून घ्या. स्वामींच्या भक्तांना कसं मार्गदर्शन केलं याचा अभ्यास करा. 5वा दिवस, नियमित पूजा आणि मंत्रजाप. या दिवशी नियमितपणे पूजा करा. स्वामींच्या मूर्तीसमोर तुपाचा दिवा लावा. स्वामी समर्थांच्या मंत्राचा जप करा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. मन एकाग्र करून पूर्ण भक्तीने प्रार्थना करा. 6वा दिवस, मन, वचन आणि कर्माची शुद्धता. या दिवशी मनातून स्वामी समर्थांचा जप सतत चालू ठेवा. कोणालाही वाईट बोलू नका आणि चुकीचं वर्तन करू नका. कर्मामध्ये सात्विकता आणि प्रेम आणा. दिवस 7वा, स्वामी समर्थ प्रकट दिन पूजा आणि अनुभव. हा सर्वात पवित्र दिवस आहे. स्वामी समर्थांची भव्य पूजा करा. स्वामींच्या पादुकांना स्नान घालून त्यांना वस्त्र आणि हार अर्पण करा. पूर्ण भक्तीने प्रार्थना करा आणि तुमच्या मनातील इच्छांना स्वामींच्या चरणी ठेवा. स्वामींचा आशीर्वाद मिळवण्यासाठी त्यांची कथा वाचा आणि त्यांच्या चमत्काराचे स्मरण करा. आता समारोप पाहूया. स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या निमित्ताने केलेली ही 7 दिवस सेवा तुमच्या जीवनात निश्चितच सकारात्मक बदल घडवेल. स्वामी समर्थ सांगतात, जो नाव घेईल तो तारला जाईल. पण सेवा केवळ स्वामींचं नाव घेऊन नव्हे तर श्रद्धा, भक्ती आणि कृतज्ञतेने केली पाहिजे. श्री स्वामी समर्थ. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिणं विसरू नका. आणि हा व्हिडिओ आवडल्यास याला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.